ए साईचा डमरू वाजव. रामकृष्ण हरी माऊली. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो आहे आपल्या लंबोदर, लाडक्या लंबोदर याच्या आगमनाला. आणि मी खूप लेट झालो कारण की किती वाजले, मला 4 वाजले इकडे यायला. आणि मी विचार केला की टायमावर पोचेन, पण शेवटी लेटच झालं. मला गणपती खूप आधीच निघाला आणि मी विचार केला की पोचेन टायमावर, तर नाही पोचलो. ठीक आहे, गणपती खूप पुढं आला. आणि आता विचार करतो तुम्ही पण मजा करा, एन्जॉय करा माझा ब्लॉग बघून. कारण की आता इथं रात्री DJ होणार, म्हणजे तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितला नसणार आधीचा ब्लॉग, तर तो बघा. त्या ब्लॉगमध्ये कसं दाखवलं आहे परंपरा कशी असते ते सगळं दाखवलं आहे मी. तर तुम्ही पण मजा करा, मी पण मजा करतो. चला बघूया. तर मित्रांनो बघा, छोटा महादेव कसा मस्त आलाय एकदम, आणि आपला लाडके लंबोदर पाशी उभा आहे. तर मित्रांनो मी आता स्टेशनवरनं खाली उतरलो. तर विचार केला की इथे छोटे छोटे कारखाने ते विजिट करावे. कारण की आपण बघतो सगळी ठिकाणी की छोटे छोटे गणपती असतात, काय ते क्रिएटिव्हिटी असते. पण तुम्ही तर विचार करू शकता, तुम्ही इकडे लालबागला इथं तर सगळी क्रिएटिव्हिटीच आहे. तर तुम्हाला मी गणपती दाखवतो एक की कसे आहे एक गणपती, काय काय क्रिएटिव्हिटी आहे ते तुम्ही बघू शकता. चला बघूया. काय नवीन ड्रीम आपण बघूया, काय म्हणजे असं काय आहे क्रिकेटच्या गणपती. मित्रांनो हे बघा इकडं साऊंड, ती मूर्ती बघा एकदम असं राजासारखं वाटतं. म्हणून मला वाटतं इथं नो एंट्री. आणि ही मूर्ती बघा, तुम्ही बघितली असणार कधी गेल्या वर्षी घाटकोपरला अशीच मूर्ती होती, ती पण मस्त आहे. सेम लालबागचा राजा दिसतो. डोळे, हां डोळे पण मस्त. काय मॅनेज केलं आहे. छोटी मूर्ती बघू शकता, एकदम बारीक काम केलं, एकदम बारीक काम. हत्ती पण काय भारी, म्हणजे बघा ना तुम्ही बघू शकता त्याचे डोळे किती छोटे, त्याने आयब्रो, परत गोल्डन वर्क, छोटा उंदीर, मस्त काम केलं. मित्रांनो मी असं वाटतं पूर्ण लालबाग एक्सप्लोर करतो. मार्केट, मसाला मार्केट काय, परत पूजेचं सामान, हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो आहे.
म्हणजे फक्त गणपती फेमस नाही तर पूजेचं सामान जास्त फेमस आहे. भरपूर गोष्टी आहे जसं म्हणजे की पूजेच्या सगळ्या गोष्टी A to Z आणि कुर्ता पैजामा ते पण. 2-3 दिवस राहिले आपण त्या गल्लीमध्ये, ज्या गल्लीमध्ये आपला राजा लालबागचा राजा असतो आणि मसाले गल्लीत आलो आहे. आता थोड्याच दिवसात हे सगळी दुकानं बंद होणार आणि इथं एवढी गर्दी असणार ना आपल्या लालबागच्या राजाला बघू शकता. आता आईचा फोन आला की ती बोलली का मला सामान हवं आहे, तर मी बोललो ठीक आहे चालेल, काय काय हवं आहे मला सांग, लिस्ट पाठवली. थोड्याच दिवसात ही गल्ली म्हणजे पूर्ण भरणार आहे या वक्ताने. तर इथं आपला लालबागचा राजा विराजमान होतो. म्हणजे केवढी गर्दी असते, एवढी म्हणजे इथून आपण येणार लाईनीने आणि बघणार लालबागच्या राजाला. दत्ताला विचारू कारण की तो बोलत होता काहीतरी, त्याला काहीतरी बोलायचं आहे. दत्ता काहीतरी बोलत होता तू, म्हणजे आपण गल्लीत आलो तर. आता आम्ही आलो इकडे लालबागच्या राजाच्या गल्लीत. तर इथे पाठी बघू शकता, इथेच आपला गणपती बनतोय. तुम्ही वरती हे पण बघू शकता की सजावट ऑलमोस्ट पूर्णच झाली, म्हणजे आता 2च दिवस बाकी आहेत. तर आम्हाला हे जरा बघून चांगलं वाटतं आहे की गणपतीच्या एवढ्या जवळ थोड्या दिवसांनी आपण परत येणारच आहे. बघू आता, सुट्टी तर टाकली आहे पण कन्फर्म झाली नाही त्याच्यावर. आता तो थोड्या दिवसांनी काय की सुट्टी मी तर घेतो आहे, पण आता बॉसचं माहीत नाही मला, पण माझी फिक्स आहे. आता याच गल्लीतून आपला राजा निघतो. तर बघू शकता की गल्ली छोटी आहे पण जी त्यांची मॅनेजमेंट कसं काढत असेल विचार करा. बघ ना, म्हणजे कॅमेरामॅन पण आले वाटतं, त्यांनी पण सेटअप घेतला आहे त्यांचा की थोड्या दिवसात म्हणजे त्यांचं कोणत्या अँगलने शूट करायचं आहे. न्यूजवाले पण त्यांचे पण कॅमेरामॅन आले आणि फिक्स केलं आहे की आपला कॅमेरा कुठं फिक्स असला पाहिजे. विचार करणार असता की आपण या गल्लीत होतो, एवढी गर्दी म्हणजे आता तर एकदम मोकळं आहे. विचार कर की आपणच आहे सध्या तरी, म्हणजे लोक आहेत पण थोड्याच दिवसात किती म्हणजे कुठून लोक येणार आणि केवढी गर्दी होणार आहे. डेकोरेशन पण मला वाटतं गणपती पण रेडी असणार, आतमध्ये सिक्रेट आहे, मस्त असणार बघायची. म्हणजे मला असं डोळे हे झाले की कधी मी बघणार लालबागचा राजा. लवकरच यायला पाहिजे. 2-3 दिवस मला वाटतं. त्याच्या आधी पण ना हे होतं दाखवतात डेकोरेशन, म्हणजे डेकोरेशन काय गणपतीच पूर्ण दाखवतात. एक तर मुंबईचा राजा आणि दुसरं म्हणजे आपला लालबागचा राजा 2 दिवस आधीच दाखवतात. म्हणजे विचार कर थोड्याच दिवसात ही गर्दी एकदम गजबजलेली असणार.
विघ्नांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श गाव संसाराचा परामर्श पुढ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तू आदिश्वर तू परमेश्वर तुझा ईश्वर या विश्वाचा पालनहार मोदकप्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता नगरीचा तू नगरीचा तू लावा साखर मला धावरे मला भावे मला धावरे मला भावे तुझ्या प्रेमाचे किती गुणगावे मला धावरे मला धावरे मला भावे तुझ्या प्रेमाचे मला धावरे मला भावे तुझ्या प्रेमाचे किती गुणगावे मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोटान कोटी मोरेश्वरा बाबा तू घाल पोटी शिवशंभूनी सुखावले डमरू बाप्पाच्या हाती दिले नाच म्हणून पुढचा ब्लॉग आता गणपती आल्यावर